हेलो फ्रेंड्स, मैं गौरी। मैं मेरे सभी हिंदी व्यूअर्स को ये बताना चाहती हूँ कि अब से वीडियो मराठी में होंगी, बट यूट्यूब ने रिसेंटली ही मल्टी लैंग्वेज ऑडियो ट्रैक का ऑप्शन लॉन्च किया है। ये ऑप्शन सभी चैनल्स पे एप्लीकेबल होने के लिए थोड़ा टाइम लगेगा। जब भी ये मेरे चैनल पे एप्लीकेबल होगा, मैं सभी वीडियोज़ के हिंदी ऑडियो ट्रैक भी अपलोड करूँगी। तब तक के लिए एन्जॉय द वीडियो। चेन्नई, तामिळनाडूची राजधानी असलेलं हे शहर भारतातल्या प्रमुख शहरांपैकी एक आहे। आता तुम्ही म्हणाल, शहरात पाहण्यासारखं काय असतं? द्रविडियन स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध असलेली मंदिरं, अथांग असा समुद्र किनारा, खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल आणि जगप्रसिद्ध असलेल्या सिल्कच्या साड्या चेन्नईला साऊथ इंडियामधलं मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन बनवतात। आजचा पूर्ण दिवस आपण या समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात घालवणार आहोत। साऊथ इंडियन पदार्थांची मजा घेणार आहोत आणि त्याचबरोबर चेन्नईच्या सुप्रसिद्ध सिल्कच्या साड्या देखील खरेदी करणार आहोत। चला तर मग, लेट्स एक्सप्लोर चेन्नई टुडे। नमस्कार मंडळी, मी गौरी। वेलकम बॅक टू माय चॅनल। ऑलमोस्ट महिन्याभरानं व्हिडिओ पब्लिश करते। मागचे काही दिवस टूर ऑफिसमध्ये फारच बिझी गेले, बट नाऊ आय एम बॅक। आत्ता मी आहे मुंबई एअरपोर्टला। फारच सकाळची फ्लाईट आहे, त्यामुळे डोळे तुम्हाला एकदम झोपाळलेले दिसतील। आपण आज चेन्नई, मग त्यानंतर महाबलीपुरम आणि पॉंडिचेरी फिरणार आहोत। ही सिरीज एकदम साऊथ स्पेशल होणार आहे, सो पाहायला अजिबात विसरू नका। उतरलोय आपण चेन्नईला। वेलकम टू चेन्नई एअरपोर्ट। 2 तासाची फ्लाईट होती। काय मज्जा आहे बघा ना। रोज ऑफिसला जायला मला ऑलमोस्ट तास दीड तास लागतो, आणि आज 2 तासात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आले। बॅग्स कलेक्ट करून जस्ट एअरपोर्टच्या बाहेर आलोय। 8:30 झाले आहेत ऑलमोस्ट। चेन्नईमधल्या आजच्या दिवसाची सुरुवात आपण गरमागरम साऊथ इंडियन नाश्त्याने करूयात। एअरपोर्टच्या बाहेरच संगीता हे रेस्टॉरंट आहे। साऊथ इंडियन फूडसाठी हे रेस्टॉरंट भारतातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे। ॲक्च्युली संगीता रेस्टॉरंटमध्ये मी पहिल्यांदा दुबईत खाल्लं होतं। तेव्हापासून मी त्यांच्या साऊथ इंडियन फूडची सॉलिड फॅन झाली आहे। ओ बाय द वे, तुम्ही जर माझी दुबई सिरीज बघितली नसेल तर मी कुठेतरी आय बटनला लिंक देते, तुम्ही ती नक्की पहा। सकाळी सकाळी गरमागरम इडली, सांबार, चटणी, साजूक तुपातला मस्त उपमा आणि त्याचबरोबर साऊथ इंडियाची फिल्टर काफी। आहा, अजून काय हवं यार लाईफमध्ये। पोटभर नाश्ता झालाय। आता फायनली साईट सीइंगला सुरू करूयात। चेन्नईमध्ये तसं बघण्यासारखं खूप काही आहे, बट मी एका दिवसात सगळी मेन अट्रॅक्शन्स कव्हर करणार आहे। सो लेट्स सी हाऊ मच आय कॅन कव्हर इन वन डे। आता आपण पहिल्यांदा चेन्नईतलं सगळ्यात जुनं पार्थसारथी मंदिर बघायला जातोय। साऊथ इंडियन टेम्पल्स आर व्हेरी फेमस फॉर देअर एस्टॉनिशिंग आर्किटेक्चर। मंदिराजवळ इकडे अजिबात गर्दी दिसत नाहीये। आय होप पुढे मंदिरातही गर्दी नसेल। जास्त वेळ मी मंदिराच्या लाईनमध्ये उभं राहणं म्हणजे जरा फारच अशक्य गोष्ट होईल। हे मंदिर पल्लव राजांनी जवळजवळ 6व्या शतकात बांधले आहे। चेन्नईतल्या सगळ्यात जुन्या वास्तूंपैकी हे एक मंदिर आहे। मंदिरात विष्णूच्या 5ही रूपांच्या मूर्ती आहेत। त्यापैकी कृष्ण म्हणजेच पार्थसारथी, यावरून या मंदिराचे नाव पार्थसारथी मंदिर असे पडले। मंदिरात शूटिंग करणं तर काही अलाउड नाही आहे, त्यामुळे आतमध्ये मी काही शूट नाही करू शकत, बट मी जाऊन येते आणि तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते। दर्शन झालंय। बाय द वे, गर्दी अजिबात नव्हती। 15 मिनिटात बाहेर आलोय। अशी मंदिरं मला प्रचंड आवडतात। छान आहे मंदिर, पूर्ण दगडी बांधकाम आहे। मूर्तीचे एक्सप्रेशन्स, बारीक कोरीव काम खरंच बघण्यासारखं आहे।
मंदिरात तामिळमध्ये अनेक शिलालेख आहेत. खरंच साऊथ इंडियन मंदिरं त्यांच्या आर्किटेक्चरसाठी बघण्यासारखी असतात. पार्थसारथी मंदिरानंतर आता आपण आलोय मद्रास लाईट हाऊस बघण्यासाठी, जे मरीना बीचच्या एकदम समोर आहे. आत्तापर्यंत मी लाईट हाऊस फक्त मूवीतच बघितले आहेत. लाईट हाऊसच्या आत जाऊन बघण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी खरंच एक्सायटेड आहे यार या एक्सपिरियन्ससाठी. तिकीट घेतली आहे. या लाईट हाऊसमध्ये लिफ्ट पण आहे यार काही फ्लोअर्सपर्यंत जाण्यासाठी. सो लेट्स गो ऑन द टॉप ऑफ लाईट हाऊस. कसलं उंचावर आल्यासारखं वाटतंय यार. बंगालच्या उपसागरासमोर दिमाखात उभं असणारं हे लाईट हाऊस जगातल्या काही मोजक्या लाईट हाऊसांपैकी एक आहे, ज्यांना आतून इलेक्ट्रिक लिफ्ट आहे. इंटरेस्टिंगली इट इज द ओनली लाईट हाऊस इन इंडिया विदिन सिटी लिमिट अँड विच हॅज लिफ्ट ऑल्सो. तब्बल 22 वर्ष सुरक्षिततेच्या कारणासाठी बंद असलेलं हे लाईट हाऊस 2013 मध्ये लोकांसाठी खुलं झालंय. तो जो समोर दिसतोय ना, तो आहे मरीना बीच. इतक्या उंचावरून समुद्र पण काय क्लास दिसतोय यार. आउटस्टँडिंग. खाली आलो यार. मला खरंच खाली उतरायचं नव्हतं. मस्त थंड, शांत, रिलॅक्स वाटत होतं यार. बट तितक्यात वॉचमन काका आले आणि मग काय उतरावं लागलं खाली. लाईट हाऊसच्या समोरच रस्ता जस्ट क्रॉस करून आलोय द फेमस मरीना बीच बघण्यासाठी. त्याहूनही आश्चर्यजनक गोष्ट अशी की बीच दुपारी बघायला आलोय. आयुष्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे ना. चेन्नईच्या ट्रॅफिकमुळे इतकं काही वेगळं करता येईल याची मला अजिबात कल्पना नव्हती. एवढा ट्रॅफिक आहे आज चेन्नईमध्ये की टी नगरला जाऊन मग मरीना बीच बघायला येणं शक्यच नव्हतं. त्या टी नगर शॉपिंगसाठी प्रसिद्ध. एकदा का मी शॉपिंगला घुसली की मग कसला मरीना बीच आणि कसला लाईट हाऊस, दोन्ही स्वप्नातच बघावे लागले असते. म्हणून म्हटलं रिस्क नको, आधीच काय ते उरकून घेऊ, उन्हात तर उन्हात. बंगालच्या उपसागरावरील चेन्नईतला मरीना बीच हा भारतातील सर्वात लांब आणि जगातील दुसरा सर्वात लांब समुद्रकिनारा आहे. आता दुपार आहे म्हणून, नाही तर संध्याकाळी इकडे ज्वेलरी, लोकल फूड, सोवेनियर्स यांच्या स्टॉल्समुळे चक्क जत्रा लागते. ऊन आहे खरं, बट समुद्राच्या पाण्यामुळे छान गार वारा पण वाहतोय. थोडं का होईना थंड वाटतंय. आजचा हा उन्हातल्या बीचचा अनुभव खरंच लक्षात राहण्यासारखा आहे. बट जेवढा विचार केला होता ना तेवढा काही वाईट अनुभव नव्हता हा. बट आता मात्र ऊन जरा जास्तच लागतंय. सो लेट्स गो बॅक नाव. दिसली बाबा गाडी एकदाची. हुश. भूक पण जाम लागली आहे. आधी पहिल्यांदा लंच करूया, मग बघू पुढचं काय ते. आत्ताच मिळालेल्या खबरीनुसार रेल्वे म्युझियम 5 वाजता बंद होतं. त्यामुळे छान आरामात बसून संगीतामध्ये लंच करायचा बेत जरा कॅन्सल करावा लागेल. बट एक चांगली गोष्ट अशी की त्यांचं फुल पॅक थाई टाईप लंच मिळतं. तेच घेऊ आणि गाडीत बसून खाऊ. 2-3 प्रकारचे राईस, 2 भाज्या, रोटी आणि शिरा. दिसतोय मस्त. भाजी ओके ओके आहे, बट लेमन राईस आणि दही राईस मला मस्त आवडले. सगळ्यात अप्रतिम आहे हा गरमागरम साजूक तुपातला शिरा. तोंडात ठेवल्या ठेवल्या विरघळतो. आहा, मजा आली. असं मस्त पोटभर जेवल्यानंतर झोपेने चक्क डोळे मिटतायत माझे. कंट्रोल करते मी, बट देवा रेल्वे म्युझियम लवकर येऊ दे. ऐकलं बाबा देवाने, आलं एकदाचं रेल्वे म्युझियम.
1-1.5 तासच आहे आपल्याकडे बघायला. फटाफट पहिल्यांदा तिकीट घेऊया, मग आज जाऊ. म्युझियमच्या आजूबाजूचा हा परिसर मस्त बनवला आहे. रेल्वे ट्रॅक्स, ट्रेन्स, गार्डन्स भारी दिसतंय. सॉलिड फोटोजेनिक जागा वाटते ही. मी आधी फटाफट म्युझियम बघून घेते, मग आपण इथे टाइमपास करूया. म्युझियमच्या आतमध्ये तर फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे मी शूट तर नाही करू शकत, बट मी जाऊन येते आणि तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते. धावती भेट दिली आहे मी म्युझियमला, कारण मला इकडे बाहेर येऊन टाइमपास करायचा होता. बट म्युझियम आतून खरंच खूप छान आहे. हेरिटेज ट्रेनपासून आत्तापर्यंतच्या मॉडर्न ट्रेन्सचे छोटे छोटे मॉडेल्स त्यांनी तिथे ठेवले आहेत. इंडियन रेल्वेचा समृद्ध इतिहास आत पोस्टर्सवर लिहिला आहे, तो वाचायला पण मजा आली. मुंबईकर असल्यानं मला लहानपणीपासूनच ट्रेन्सचं फार फॅसिनेशन आहे, त्यामुळे कदाचित मी हे म्युझियम जास्त एन्जॉय केले. आत्ता मी मनसोक्त फोटो काढणार आहे, तोपर्यंत तुम्ही हा आजूबाजूचा परिसर एन्जॉय करा. मी चक्क या ट्रेनच्या डब्यात ना 5-10 मिनटं बसले, टाइमपास केला, मस्त मजा आली. हुश, थकले यार बाबा, जरा बसूया. बट दिस प्लेस वॉज रिअली वर्थ विजिटिंग. मी खरंच एन्जॉय केलं. आता रेल्वे म्युझियम नंतर आपण जातोय माझ्या सगळ्यात आवडत्या गोष्टीसाठी, दॅट इज शॉपिंग. त्यासाठी आपण चाललोय चेन्नईच्या सगळ्यात फेमस टी नगर मार्केटमध्ये. तसं म्हणायला गेलं तर चेन्नईमध्ये भरपूर साऱ्या गोष्टींची शॉपिंग होऊ शकते, बट मी स्पेसिफिकली सिल्कच्या साड्यांवर आज कॉन्सन्ट्रेट करणार आहे. चला तर मग अब चेन्नई में शॉपिंग की जाए. हे ना एकदम प्युअर सिल्क आहे. हिरवा, पिवळा, निळा आणि काळा. काय रंग दिसतायत यार, असं वाटतंय सगळ्याच घ्याव्यात. या दुकानात मी फार कंट्रोल शॉपिंग केली आहे. फक्त एक साडी घेतली आहे मी इकडे. आत्ता आपण आलोय नल्लीत. चेन्नईमध्ये आलो आणि नल्लीत साड्या नाही घेतल्या तर काय चेन्नई फिरलो यार. वा, मस्त मनसोक्त साड्यांची शॉपिंग केली आहे मी. मजा आली यार. आय होप आई हा व्हिडिओ बघत नाही आहे, बट मी कंट्रोल करत करत फक्त 5 साड्या घेतल्या. आता बस, इकडून निघालेलेच बरे, नाहीतर चक्क कामाला राहायला लागेल आता इकडे. शॉपिंग नंतर ॲक्च्युली VJP मरीन किंगडमला जायचं होतं,
बट नल्लीच्या दुकानाने घात केला यार. एवढा वेळ काढलाय मी तिकडे की ते मरीन किंगडम कधीच बंद झालंय. आता डिरेक्टली आपण हॉटेलला चाललोय. आजच्या दिवसाची माझी एनर्जी तरी संपली आहे यार आता. चेन्नईमध्ये तशी भरपूर हॉटेल्स आहेत. यावेळी मी नोवोटेल चेन्नईमध्ये राहते. पोचलो यार आपण हॉटेलला. पोटात ना कावळे ओरडतायत. शॉपिंगच्या एक्साइटमेंटमध्ये भुकेची जाणीव अजिबात झाली नाही, बट आता सॉलिड भूक लागली आहे मला. चेक इन झालं आहे. तुम्हाला माझी रूम मी आधीच दाखवते, नंतर काही ती शूटिंग करायच्या लायकीची नाही होणार. 6th फ्लोअरवरती रूम आहे. फार स्पेशियस रूम आहे. हा सोफा माझा सगळ्यात आवडती जागा आहे. आता क्लिअर दिसत नाही आहे, बट बाहेर समुद्रसुद्धा दिसतोय. मस्त रिलॅक्स करणार आहे मी आता इकडे. तर असा होता आपला चेन्नईमधला एक दिवस. शहर असलं तरी खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इथे करण्यासारख्या. त्यात उत्तम खाणं आणि भरपूर शॉपिंग. यामुळे मी तरी खूप एन्जॉय केले आज. तुम्हाला माझ्याबरोबर आज चेन्नई फिरणं कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. मी फटाफट फ्रेश होऊन डिनर करून घेते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए स्टे हॅपी अँड हेल्दी अँड मेनली एन्जॉय युअर लाईफ गाईज. दिस इज गौरी मस्के signing off.